जय शिवराय मित्रांनो, जे कोणीही बेरोजगार तरुण असतील, शिक्षण झालेलं आहे, नोकरी लागत नाही, व्यवसाय करायचा आहे मात्र जवळ पैसे नाहीत, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. म्हणजे सध्या जे गावात इकडं तिकडं उडाण टप्पू फिरत आहेत त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. आणि त्याच्यात बी ज्याची संगत चांगली असन, ज्याला काहीतरी करण्याची इच्छा असन किंवा जीवनात काहीतरी केलं पाहिजे, शासन काय नोकरी देईन, मग आपल्याला काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे, मात्र रोजगारासाठी आपल्याकडे पैसा नाही, मग हा पैसा उपलब्ध कसा करायचा त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. मग त्यामध्ये मराठा असो, म्हणजे सर्वसाधारण असो, ओबीसी असो, एससी असो का एसटी असो, कोणतेही बेरोजगार तरुण असू द्या, त्या सर्वांना आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून रोजगारासाठी ज्या काही शासनाच्या योजना असतात, विविध योजनांच्या माध्यमातून पैसे मिळतात, त्याबद्दलची आपल्याला माहिती बघायची. आता आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मराठा समाजातील जे काही बेरोजगार तरुण आहेत त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज कसं मिळवायचं अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. एक लक्षात घ्या, कारण आजकाल बँकेत जायचं कर्ज घ्यायचं म्हणलं की प्रत्येकाच्या कपाळावर आढ्या पडतात. मग हे कागद गोळा करावं लागते, ते कागद गोळा करावं लागते, या मॅनेजरला भेटा, त्या अधिकाऱ्याला भेटा. तर असं एवढं काहीच कुटाने करायची गरज नाही. अगदी सोपी पद्धत, मोजके कागदपत्र आणि कर्ज तुम्हाला 15 लाख रुपयापर्यंत मिळणार. मात्र तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि नेमकी प्रक्रिया समजून घ्यावं लागेल. आणि तुम्हाला त्यामध्येही पुन्हा काही अडचण आली तर तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता आणि आपण त्याबद्दलची पुन्हा माहिती देण्याचा प्रयत्न करू. मात्र हे कर्ज कोणासाठी आहे? आयत घरी बसून ज्याला पैसे भेटतील ही अपेक्षा असेल त्याच्यासाठी नाही. आणि त्यानं हा व्हिडिओ पाहिला बी नाही तरी काही फरक पडणार नाही. त्यामुळे ज्यांना गरज आहे अशा गरजवंत बेरोजगार तरुणांसाठी हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, यासाठी महत्वाचं आपल्याला काय करावं लागतंय? ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या वेबसाईटवर अर्ज करावा लागतो. मग आता अर्ज करायचा म्हटलं तर पहिली गोष्ट आहे की आपल्याला कागदपत्र माहित पाहिजे. यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात? तर त्यामध्ये एक नंबरचं आहे मित्रांनो, जे सगळ्याकडे असतं ते आधार कार्ड. आधार कार्ड हे प्रत्येकाकडे असतंच, कारण त्याच्याशिवाय काहीच होत नाही. झालं एक आधार कार्ड. त्यानंतर आपल्याला लागतो रहिवासाचा पुरावा. तर यामध्ये रेशन कार्ड चालतं, त्यानंतर बँकेचं पासबुक चालतं. पण आता काय रेशन कार्डचं ते पुस्तकाचं आहे, तर ते काय ऍक्सेप्ट होत नाही कधी कधी. मग त्यानं काय करायचं? बँकेचं पासबुक, राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक कोणत्याही, मग ती SBI असो, बँक ऑफ महाराष्ट्र असो, HDFC असो, ICICI असो का ऍक्सिस असो, कोणत्याही, तो रहिवासाचा पुरावा म्हणून पाहिजे. त्यामुळे सेव्हिंगचं असलं तरी चालतं. तर त्यानंतर बँकेचं पासबुक. झालं. आता 3 नंबरचं, तुम्ही शिकलेले असणारच आहेत, कारण शिकले म्हणल्यावर तुम्हाला नोकरी नाही लागली, कर्ज घ्यायचंय आणि काहीतरी काम धंदा करायचा आहे, तर तुम्ही शिकलेले म्हणजे तुमची शाळा सोडल्याचा दाखला, ज्याला आपण TC म्हणतो, तो एक लागतो, शाळा सोडल्याचा दाखला. आणि महत्वाचं, शाळा सोडल्याचा दाखला हा ओरिजिनल लागतो. आता हे ओरिजिनल काऊन? तर तुम्ही जर ऐकलं असेल बातम्यामध्ये, आता मराठा बांधवांना महत्वाचं ऐकून घ्या बरं का, नाशिक जिल्ह्यामध्ये इतर जातीच्या लोकांनी TCवर खाडाखोड केली जातीची. जे काही हिंदू मराठा असते तिथं अदर दुसऱ्या जातीच्यांनी मराठा टाकलं आणि या माध्यमातून कर्ज घेतलेली. म्हणजे आजूक बऱ्याचशा मराठा बांधवांच्या मुलांना कर्ज घेणं नाही झाले, मात्र इतर जातीच्या लोकांनी त्यामध्ये खोडाखोड करून कर्ज मिळवलेले आहेत. हे मुद्दा लक्षात घ्या. नाशिक जिल्ह्यामधलं जर तुम्ही ऐकलं असलं तर. त्यामुळं हा शाळा सोडल्याचा दाखला ओरिजिनल लागणार आहे, त्याशिवाय जमणार नाही. आणि 4 नंबरचं म्हणजे आता हे झाले तिन्ही घरीच आहेत आपल्या. आणि चौथं लागत आहे तहसील कार्यालयाचं उत्पन्न. हे तहसील कार्यालयातलं उत्पन्न, याची उत्पन्नाची मर्यादा आहे 8 लाख रुपये. 8 लाखाच्या आत पाहिजे. आता बेरोजगार तरुण म्हणले त्याला काय 8 लाखाच्या वर नसते त्याचं.
हे 4च महत्वाचे कागदपत्र आहेत आणि तुमच्याकडे पॅन कार्ड असेल नसेल तरी जमतंय, मात्र प्रत्येकाकडे आहेच जवळपास एक पॅन कार्ड असेल तर ते सुद्धा यामध्ये टाकता येते. आणि यानंतर यासाठी लागतंय प्रकल्प अहवाल. आता प्रकल्प अहवाल म्हणलं की बरेच जण काय करतात, सीए कडे पळतात आणि सीए कडे जाऊन सीए घेतो, त्याच्याकडून 2000 3000 4000 सीए घेतात. मात्र सीए कडे जाण्याची गरज नाही. आणि काही तर शहाणे मी असे पाहिले की तो फॉर्म भरायच्या अगोदरच तो प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन येते त्या सीए कडून 2-4 हजार घालून, मात्र पैसे घालायचे नाही. त्यामुळे महत्वाचं आहे, समजून घ्या या सगळ्या गोष्टी की आपल्याला प्रकल्प अहवाल लागतो, तो त्याच पोर्टलवर आहे, फक्त पेनानं भरायचा आहे. आता तो कसा भरायचा आहे ते बी मी सांगणारच आहे तुम्हाला. आणि त्यानंतर एक लागतं स्वयं घोषणा पत्र. अगदी सोपी पद्धत, बस एवढेच कागद. ते स्वयं घोषणा पत्र सुद्धा पोर्टलवरच आहे, फक्त डाउनलोड करायचं, पेनानं भरायचं, त्याच्यावर जी काही माहिती येते आणि तेच त्याच पोर्टलवर अपलोड करायचं, बस एवढेच कागद. आता महत्वाची गोष्ट की एवढे कागद असल्याच्या नंतर आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये हा अर्ज मंजूर होतो आणि मग त्याच पोर्टलवर आपला अर्ज अप्रूव्ह झालाय म्हणून दिसतं आणि त्यामधून LOI जनरेट होतो. म्हणजे 7-8 पाना प्रिंट निघतात, त्याला LOI म्हणतात. तो LOI घ्यायचा आणि तुम्हाला ज्या बँकेकडून कर्ज घ्यायचंय, आता याच्यात बरेच जण विचारतात मग दत्तक बँक आम्हाला ही नाही, मग ती तिथं जमन का इथं जमन का? काहीच नाही. तुम्हाला ज्या बँकेतून कर्ज मिळेल, फक्त पतसंस्था नाही, बँक पाहिजे. ज्या बँकेतून कर्ज देतील त्या बँकेत हा LOI द्यायचा आणि त्या बँकेकडून कर्ज घ्यायचं. आणि ते कर्ज घेतल्याच्या नंतर आपल्याला बरेच जण म्हणतात, कमेंटमध्ये सांगित असतात की माझे हे हप्ते आले नाही, माझे ते हप्ते आले नाही. तर मित्रांनो, तुम्ही त्याचं पोर्टलवर चेक करायचं, काय अडचण आहे का, तुमची जी अडचण असेल ती सोडवायची. सर्वांचे हप्ते रेग्युलर येतात. अशा माध्यमातून हे कर्ज घ्यायचं आणि कर्ज मिळाल्याच्या नंतर मग तुम्हाला बँक सँक्शन लेटर किंवा इतर स्टेटमेंट असते, डिस्ब्रुसमेंट लेटर असेल, तुम्ही ते हप्ते कसे भरणार म्हणून त्याचं एक स्टेटमेंट असेल, या सगळ्या गोष्टी देते आणि मग त्या आपल्याला पुन्हा या पोर्टलवर अपलोड करायच्यात. त्या अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला मंजुरी येते त्याची आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण हप्ता भरू, हप्त्या भरल्याच्या नंतर आपल्याला तो व्याज परताव्याचं स्टेटमेंट एकदा यावर अपलोड करायचं आणि तुम्हाला पुढच्या महिन्यात लगेच त्याचा व्याज परतावा, जे काही व्याज लागले 12% पर्यंत, 14% व्याज असेल तर मिळणार नाही, फक्त 12% पर्यंत मिळणार. म्हणजे 14% असेल तर 12%च मिळणार, वरचं 2% तुम्हाला भरावं लागणार. असं 100% हे मिळतं. आता यावर तुम्हाला पुन्हा काही शंका असेल तर नक्कीच कमेंट करा. आणि यापुढे ओबीसी बांधव असतील, SC ST बांधव असतील, त्यांच्यासाठी ओबीसी महामंडळाच्या कोणत्या योजना आहेत त्या सुद्धा आपण अशाच या चॅनलच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय शिवराय.